किचनमध्ये ॲज अ हेडशेफ काम करताना नवीन रेसिपीज पासून ते एक्सपिरियन्सेस सर्व गोष्टी शिकायला मिळतात. तर जय श्रीराम मंडळी, मी आहे श्री मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार USA. जिम, देवाची पूजा आणि त्यानंतर स्वागत हे तर ठरलेलंच रुटीन आहे. पण अशा त्या रुटीन मध्ये आज एक ट्विस्ट होता. उद्या फिफा वर्ल्ड कपचं स्क्रीनिंग असणाऱ्या एका व्हेन्यूवरती इंडियन आणि इटालियन फ्युजन पिझ्झाज आणि बरेच सारे कबाब्स अशा अतरंगी ऑर्डरचा अतरंगी असा प्रेप याची जबाबदारी माझ्या आणि रोहितच्या खांद्यावरती असताना दोघांनी आपली आपली कामे वाटून घेतली आणि त्यामध्ये अनुषा, ज्योती आणि दिव्या यांनी आमची साथ दिली. म्हणूनच म्हणतात असे मोठे इव्हेंट्स जर का तुम्हाला सक्सेसफुल करायचे असतील ना, तर एम्प्लॉईजचा टीम वर्क हे मॅटर करतं. पण त्यापेक्षाही मॅटर करतं ते टाइम मॅनेजमेंट, जे मला आणि रोहितला एकदम परफेक्ट जमतं. कारण रेस्टॉरंटचं डेली ऑपरेशन रन करण्यासाठी लागणारा तो प्रेप असो किंवा उद्याच्या पार्टीचा प्रेप, त्यासोबतच डायनिंग आणि टेकअवे ऑर्डर्स, या सर्वच गोष्टी आम्ही परफेक्टली मॅनेज केल्या. आणि या सर्वाचा रिझल्ट म्हणजे एकदम स्मूथ ऑपरेशन्स. आणि अशा ते स्मूथ ऑपरेशन्स मधून वेळ काढून कॅटरिंगच्या ऑर्डरसाठी एक व्हेज पुलाव पण बनवला. त्याची रेसिपी लवकरच आपल्या पेजवरती येईल, सो जस्ट बी पेशंट. आता नेहमीसारखी इव्हनिंग बिझी तर होतीच, त्यातून जो फावला वेळ मिळाला त्यामध्ये एक एम्प्लॉई ट्रीट साठी आमच्या मॅनेजरने आईस्क्रीमची ट्रीट दिली. यामुळे सर्व एम्प्लॉईजची बॅटरी रिचार्ज झाली. आणि असं ते मोटिवेशन तेव्हा कामाला आलं जेव्हा इझी चालणारी इव्हनिंग बिझी झाली. 9 वाजता रेस्टॉरंट मध्ये असणारा हर एक टेबल फुल झाला आणि केओटी वरती फक्त स्वॅग्नेशन कबाब, मंडी आणि मखनी यांचंच नाव दिसू लागलं. पण ॲज अ तंदूर शेफ जेव्हा रोहितचा प्रेप रेडी असतो ना, तेव्हा तो कुठं लोड घेतोय, त्यासोबतच आपलं पण काही तडत नाही. फायनली इतक्या बसड मधून तो बेजिल साग बनवला, ज्याचा वापर करून उद्या आम्ही इटालियन आणि इंडियन फ्युजन पिझ्झाज बनवणार आहोत. आणि हो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, फिफा वर्ल्ड कप ऑलरेडी झालाय, पण माझेच ब्लॉग्स थोडेसे फास्ट मध्ये चालत आहे. आता उद्या सकाळी 8 ला यायचं म्हणून जरा लवकरच निघत आहे, कारण उद्याचा दिवस खूपच स्पेशल आहे आणि थोडाफार मोठा आहे. चला मग भेटू उद्या. जय शिवराय.